नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या आहे। तथापि 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागांतर्गत अधीक्षक शालेय पोषण आहार गट ब या पदावर नियुक्त होण्यापूर्वी 7 नोव्हेंबर 2005 ते 2 एप्रिल 2013 या कालावधीत ग्रामसेवक जिल्हा परिषद जालना या पदावर कार्यरत होते। कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी सरळ सेवेने पदभरतीच्या परीक्षेची जाहिरात ही 1 ऑगस्ट 2005 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीनुसार श्री पालवे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीप जालना यांच्या दिनांक 30/10/2005 रोजीच्या आदेशान्वये कंत्राटी ग्रामसेवक पदावर नियुक्ती करण्यात आली। त्यानुसार श्री पालवे हे सदर पदावर 7 नोव्हेंबर 2005 रोजी रुजू झाले। तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या दिनांक 16 मे 2009 रोजीच्या आदेशान्वये श्री पालवे यांना ग्रामसेवक पदावर नियमित करण्यात आलं। वित्त विभागाच्या दिनांक 30 मे 2024 रोजीच्या शासन परिपत्रकातील अटीची पूर्तता श्री पालवे यांच्या बाबतीत होत असल्याने उपरोक्त संदर्भ क्रमांक 4 येथील शासन आदेशान्वये श्री पालवे अधीक्षक शालेय पोषण आहार गट ब यांचे दिनांक 7 नोव्हेंबर 2005 ते 2 एप्रिल 2013 कालावधीतील ग्रामसेवक जीप जालना या पदावरील सेवा त्यांच्या 3 मे 2013 पासूनच्या अधीक्षक शापवा गट ब पदावरील सेवेस फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे। तसेच वित्त विभाग शासनाने दिनांक 2 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी प्रकरणी पूर्तता होत असल्यामुळे श्री पालवे अधीक्षक यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अंशराशिकरण नियम 1984 अनुषंगिक नियमाची तरतूद लागू करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी पूर्तता होत असल्यामुळे श्री भारत सुभाषराव पालवे अधीक्षक यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम निवृत्ती वेतनाचे अंशराशिकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी 1998 च्या अनुषंगिक नियमाची तरतूद लागू करण्यात येत आहे। श्री पालवे अधीक्षक यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यास पर्यायी मुदतीत सादर केलेला आहे। श्री पालवे अधीक्षक यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी GPF खाते तात्काळ उघडण्यात यावे। श्री पालवे यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाते बंद करून त्यांच्या हिश्शाची रक्कम देय अनुदेय व्याजासह संबंधितांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी। सदर प्रकरणी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकाने वित्त विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात यावी। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडीस लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।